उदय सामंत मराठा आरक्षणासंदर्भात बोलतात, जाऊयात. असतील संदीपन मामा बोंबरे असतील, तिथले नारायण कुचे असतील, यांनी सरकार म्हणून त्यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना आश्वस्त केले की गायकवाड साहेबांनी जी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्या संदर्भामधली तंतोतंत नोंद ही सरकारने घेतलेली आहे आणि सरकार त्या पद्धतीनं पुढे जाऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी शिंदे समितीला जो कार्यकाळ द्यायचा होता तो 2 महिन्याचा कार्यकाळ त्यांनी त्या ठिकाणी दिला. कोर्टामध्ये जे मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कोर्टामध्ये जी काही बाजू तुम्हाला मांडायची ती मांडा, परंतु कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमधून आपल्याला हे देखील जाणवलं असेल की त्यांनी एक वंशावळ आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली आणि कोणाकोणाला दाखले देता येतील हे स्वतः मनोजजींनी गायकवाड साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं. मला मनापासून मनोजजी जरांगे पाटलांचं कौतुक करायचं आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दिवाळीसारखा सण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ज्या गोष्टी काही सरकारकडे मागितलेल्या आहेत त्याची पूर्तता आम्ही कागदांची भविष्याच्या कालावधीमध्ये करू. पण काल जे मला जाणवलं ते म्हणजे ते फक्त नुसतं आंदोलन करत नाहीत तर ते संवेदनशील देखील आहे आणि संवेदनशीलपणा असल्यामुळंच काल त्यांनी त्यांचं आंदोलन हे स्थगित केलं. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला जाणवतो कालच्या सगळ्या त्या बैठकीमध्ये की आंदोलन त्यांनी केलं, त्याच्यानंतर त्यांच्या मराठा समाजाच्या सगळ्या समर्थकांना विचारलं आणि त्यांनी स्पष्टपणानं भूमिका घेतली की आपल्याला सरकारला वेळ द्यावा लागेल, सरकारनं त्याच्यामध्ये काय काय करावं हे देखील त्यांनी गायकवाड साहेबांना सांगितलं, आम्हाला देखील सगळ्यांना सांगितलं आणि ते आम्ही मान्य केलं. आता याच्यामध्ये कालपासून एक पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली की 24 की 24 तारीख असं सांगायचं आहे की मनोजजींनी जे सांगितलेलं आहे, मनोजजी जरांगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे ते ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं सरकार मराठा समाजासाठी काम करेल, शिंदे समिती मराठा समाजासाठी काम करेल. आणि कालच बघा, काल आपल्या माध्यमातूनच कळलं की काही अन्य जिल्ह्यांमध्ये देखील कुणबी ह्या नोंदी सापडल्या आणि तीच त्यांची मागणी आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या कुणबी नोंदी महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यासाठी शिंदे समितीनं काम करावं, शिंदे समितीनं 2 महिन्यामध्ये हा अहवाल सादर करावा आणि जी वंशावळ आहे त्या वंशावळीला दाखले द्यायला सुरुवात करावं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. पहिल्या आंदोलनातल्या ज्या केसेस आहेत त्या 15 दिवसामध्ये मागे घ्यायला सुरुवात होईल, जी काही फॉर्मॅलिटी आहे ते पूर्ण करू, पुढच्या 1 महिन्यामध्ये करू हे देखील त्यांना सांगितलं. 441 शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं ती देखील नुकसान भरपाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन ती देखील नुकसान भरपाई दिली. अन्य ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं सगळं लेखी आम्ही सरकारच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग जे आमचं एकमत झालं ते म्हणजे टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे. परंतु हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देत असताना आणि मनोजजी स्वतः आंदोलन करत असताना त्या आंदोलनाच्या मागणं काही लोकांचे काही मनसुबे होते ते काल हे आंदोलन थांबल्यामुळं धुळीस मिळालेले आहेत. मला तर असं वाटतं की यापूर्वी 2014 ते 2019 मराठा समाजानं लाखो लोकांचे मोर्चे काढले. लाखो लोकांचे मोर्चे काढत असताना ते संयमानं काढले, शांततेनं काढले. परंतु मनोजजी जरांगे पाटील आक्रमकता कोणी दाखवू नये, जाळपोळ कोणी करू नये अशा पद्धतीचे निर्देश देत असताना देखील काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. आता मला असं वाटतं की हे सरकारला बदनाम करण्याचा डाव होता आणि बरोबर मनोजजींच्या आंदोलनाला देखील बदनाम करण्याचा डाव होता का याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे. परंतु या सगळ्याला थांबवण्याचं काम कालच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या स्थगितीनं झालं.
आता हे स्थगितीनं झाल्यामुळं अनेकांना प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. काल आम्ही शिष्टमंडळ घेऊन ज्यावेळी औरंगाबादला जात होतो, छत्रपती संभाजीनगरला जात होतो, त्यावेळी त्याच एअरपोर्टवरनं काही लोक डेहराडूनला गेले. ते देखील मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, शासन कशा पद्धतीनं देत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतं. पण या लोकांना हा बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या लोकांनी मराठा समाजाच्या महिलांचा मोर्चा निघाल्यानंतर एक अश्लील व्यंगचित्र काढून हा मुक मोर्चा नसून मुका मोर्चा आहे अशा पद्धतीची वाईट टिप्पणी केली, ती लोक आज मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की मी ज्या सरकारमध्ये काम करतो मंत्री म्हणून, त्या मुख्यमंत्र्यांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा मला अभिमान आणि गर्व आहे की सर्वसामान्य मराठा समाजाचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करतोय. हे काही प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना पटत नाही आहे का? हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते, अनेक अन्य जातींचे झाले होते, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजी. छत्रपतींचा विचार म्हणजे